आता आपण जाऊया नाशिकला. आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले गेलेत. महेश, नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे? गोदाघाटाची काय नेमकी परिस्थिती आहे? दुतोंडा मारुतीच्या कुठवर पाणी येऊन ठेपलेलं आहे? काय नेमका स्थिती नाशिकमध्ये? लागवी खरं तर हवामान खात्याने आज नाशिक शहरासह जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वाधिक घाट परिसर जो आहे, ज्यामध्ये त्र्यंबकेश्वर असेल, इगतपुरी असेल, सुरगाणा असेल, या ठिकाणात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. तर नाशिक शहरात देखील आज सकाळपासून पावसाची जी संततधार आहे ती कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर गंगापूर धरणातनं देखील पाण्याचा जो विसर्ग आहे तो केला जात आहे. साधारणतः 2200 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे. तर गोदा काठाच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. एकूणच पाऊस जर असा सुरू राहिला तर धरणातनं आणखी जो विसर्ग आहे तो देखील वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे एकूणच धरणातनं विसर्ग वाढवला तर हे पाणी जर पुढे थेट जायकवाडीच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्याला देखील याचा मोठा दिलासा जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण आहे ते देखील सद्यस्थितीमध्ये 80% पाणी साठा जो आहे तो गंगापूर धरणामध्ये आहे. तर आज सकाळपासूनच पावसाची संततधार ही गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये महेश मुद्दा लक्षात येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.